आज मी तुम्हाला मुगाची भाजी बनवून दाखवणार आहे। तर इथे मी कोकणी पद्धतीने बनवून दाखवणार आहे तुम्हाला। इथे मी 2 चम्मच तेल घेतलं आहे, त्याच्यात एक चिरलेला कांदा टाकला आहे, लसूण ठेचून टाकलं आहे, इथं कढीपत्ता टाकला आहे आणि कोथिंबीर टाकली। आता मी हे छानपैकी असं परतून घेते आहे सर्व काही। तर ह्याच्यामध्ये मी आता 1 चम्मच हळद टाकते आहे। त्याच्यानंतर मी 2 चम्मच ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकलेलं आहे। आता थोडेसे धणे पावडर टाकली आहे 2 चम्मच मी ह्याच्यात। परत मी हे चांगलं व्यवस्थित असं परतून घेते। 2 चम्मच मी मीठ टाकले, तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकता। आता मी इथे वरून चिरलेला 1 टमाटर टाकलेला आहे। त्याच्यानंतर मी काल रात्री हे मूग भिजवले होते, ते मी ह्याच्यामध्ये मूग सर्व काही टाकून घेते। रोज भाजीला काय बनवायचा हा प्रश्नच पडलेला असतो। हे चांगलं मी परतून घेतलेलं आहे। आता इथे मी अर्धा ग्लास पाणी टाकलं आहे। त्याच्यानंतर ह्याच्यावर ठेवले एक मी ताटात टाकले पुन्हा पाणी। आता मी थोडं हे वाफेवर शिजवून घेणार आहे। आता बघा ह्याच्यामध्ये ना, आता बघा ह्याला मी चांगली उकळी आलेली आहे। ह्याच्यामध्ये मी टाकलं ओलं खिसलेलं खोबरं, थोडीशी कोथिंबीर, चांगलं परतून घेतलं आहे। आता पुन्हा ह्याच्यावर